brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महापालिकांचे निकाल लागलेले आहेत आणि काही ठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागलेले आहेत, तर काही ठिकाणी अपेक्षित असे निकाल लागल्याचं पाहायला मिळतंय. बऱ्याच ठिकाणी महायुतीनं बाजी मारल्याचं सुद्धा दिसून येतंय. मात्र या निकालामध्ये काही विशेष गोष्टी घडलेल्या आहेत, त्याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे MIM या पक्षाची. तर असदुद्दीन ओवैसी यांचा हा पक्ष महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर व्हिडिओचं जे थंबनेल आहे जे तुम्ही बघताय त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की जे राज ठाकरे आणि शरद पवारांना जमलं नाही ते या महापालिका निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM या पक्षानं महाराष्ट्रामध्ये करून दाखवले. होय, हे खरं आहे आणि हे आकड्यांनीशी सिद्धसुद्धा झालेलं आहे. आता सुरुवातीला जे सध्या आपल्या हातात आकडे आलेले आहेत, या आकड्यांवरून पहिल्यांदा मी तुम्हाला ते आकडे सांगतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की MIMनं महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे. तर MIMनं महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांमध्ये जवळपास 95 जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या महापालिकांमध्ये MIMचे 95 नगरसेवक निवडून गेलेले आहेत. त्यामुळं आपण जर बघायला गेलं तर 13 महापालिकांमध्ये MIMला हे यश मिळालेलं आहे आणि या 13 महापालिकांमध्ये MIMनं 95 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं केंद्र राहिलं ते राहिलं छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMनं जवळपास 24 जागा जिंकलेल्या आहेत. 24 नगरसेवक आता संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये MIMचे असणार आहेत. त्यासोबतच मालेगावमध्ये 20 नगरसेवक MIMचे जिंकलेले आहेत. त्याचसोबत आपण जर बघितलं तर BMCमध्ये म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा MIMला चांगलं यश मिळाले. 8 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये MIMचे निवडून गेलेले आहेत. यासोबतच सोलापूर, धुळे, नांदेड या ठिकाणी MIMनं 8 जागा जिंकलेल्या आहेत. आणि आपण जर बघितलं तर एकूणच या 13 महापालिकांमध्ये MIMनं 95 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणाने MIMचं हे यश जे आहे ते आता अधोरेखित होताना दिसतंय. तर आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांची मनसे असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो, या दोन्ही पक्षांना मिळून अद्यापपर्यंत जोपर्यंत हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत तोपर्यंत या दोन्ही पक्षांना मिळून 50 ते 60 जागांपर्यंत ही जागा जिंकता आलेल्या नाही आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं या दोन्ही तगड्या नेत्यांच्या तुलनेत जर आपण बघायला गेलं तर असदुद्दीन ओवैसी यांनी खूप चांगल्या पद्धतीने यश महाराष्ट्रामध्ये मिळवलंय असंच म्हणावं लागेल. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि त्यांच्या सभांना खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसादसुद्धा मिळाला होता. एकंदरीतच आपण बघितलं तर ओवैसींना मुस्लिम मतांची वोट बँक बांधण्यामध्ये कुठंतरी यश मिळालंय असंच या निकालावरून म्हणावं लागेल. त्यामुळं आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं या संदर्भातलं निरीक्षण काय आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.